हॅलो, मी प्रियांका आणि आज मी बनवलं आहे बिस्किट कस्टर्ड पुडिंग. तर ह्याच्यासाठी मी 2 कप दूध घेतलं आहे. त्याच्यानंतर एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून मी कस्टर्ड पावडर घेऊन त्याच्यामध्ये दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्याच्या कोणत्याही गुठळ्या न होता आणि ते मी 2 कप दुधामध्ये ओतलेलं आहे आणि गॅसवरती ठेवून कंटिन्युअस त्याला हलवत राहिले आहे गुठळ्या न होता. व्यवस्थित हलवून जोपर्यंत त्याची कन्सिस्टन्सी एकसारखी होत नाही तोपर्यंत तुम्ही एकसारखं हलवत राहा व्यवस्थित असं. हे बघा, इथं त्याची कन्सिस्टन्सी आता थोडीशी घट्ट झालेली आहे. एकसारखं हलवत राहायचं, त्याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत. इथे माझ्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे मी हातानेच करत आहे व्हिडिओ शूटिंग. त्यामुळे एवढं व्यवस्थित येतं का नाही मला माहीत नाही. त्याच्यानंतर मी इथं बिस्किट घेतलेले आहेत, ते मारी बिस्किट घेतलेले आहेत की ते माझ्याकडे आता अवेलेबल आहेत. तसंच मी थंड होण्यासाठी ठेवलं आहे आणि हे मारी बिस्किटचं आहे ते मी तुकडे करून घेतले छोटे छोटे. त्याचबरोबर एक प्लॅस्टिकचा डबा घेऊन त्याच्यामध्ये मी हे मिश्रण एकदम थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये ठेवून त्याचा लेयर ठेवला आहे. त्याच्यानंतर एक बिस्किटाचा लेयर मी टाकलेला आहे. अशा प्रकारे त्याच्यानंतर कस्टर्ड पुडिंगचा एक लेयर टाकून परत आणि मी बिस्किट वरतून टाकले आहेत क्रश करून. तुम्ही कोणतीही इथं बिस्किट यूज करू शकता. इथून माझ्याकडून चुकून मोठी बिस्किटे चे तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यानंतर मी फ्रीझरमध्ये ठेवलेलं आहे. फ्रीझरमध्ये काढल्यानंतर बघा ही किती छान आणि